आता परत तुळस मतदारसंघातून मी उभी आहे जिल्हा परिषदेसाठी. महायुतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतोय आणि ज्या म्हणजे माझ्या मतदारसंघातील ज्या माझ्या जनतेच्या ज्या वेगवेगळे जे प्रश्न आहेत, त्या महायुतीच्या माध्यमातून त्यांचा कौल आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही नक्कीच त्यांच्या ज्या ज्या विकासाच्या बाबतीत ज्या त्याच्या समस्या असतील, ते आम्ही पूर्ण करण्याची जबाबदारीनं प्रयत्न करू महायुतीच्या माध्यमातून. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून याच मतदारसंघातून निवडून आलेली. विविध शेतकऱ्यांच्या विविध ज्या समस्या होत्या किंवा इतर बेरोजगार अ, अ, युवक यांच्यासाठी त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या यापूर्वीही आम्ही प्रयत्न करून सोडवल्या आहेत. भाई केसरकरांच्या माध्यमातून आम्ही ते सोडवलं. पहिला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या विविध समस्या त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या ज्या समस्या असतील त्या जाणून घेऊन आम्ही त्यांच्या समस्या पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो. मतदारसंघामध्ये पहिल्यात महत्वाचे म्हणजे रस्ते, परत पाण्याची काही काही म्हणजे लोकांची समस्या आहे. त्याचप्रमाणे कृषी विषयक त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी. मी 2012 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आणि पहिला प्रश्न होता म्हणजे गावागावात ज्या विविध म्हणजे रस्त्यांची ते सुधारण्याचं म्हणजे ते रस्ते करण्याचं काम आम्ही विकासाच्या माध्यमातून दीपक भाईंच्या माध्यमातून यापूर्वी केलेलं आहे. त्याचप्रमाणे विविध म्हणजे शेतीविषयक जे शेतकऱ्यांना कृषी अवजारे जी म्हणा ती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही त्यावेळी केलंय बारामध्ये. मी जिल्हा परिषदेसाठी धनुष्यबाण हे निशाणी घेऊन आहे. त्याचबरोबर माझ्याबरोबर पंचायत समितीसाठी घारे, मातोंड, पालमधून आणि वज्राटकर तुळस मतदारसंघ पंचायत समितीमधनं तिन्ही उमेदवारांना एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतोय. तर जास्तीत जास्त विकासाच्या दृष्टिकोनानं आम्ही या ठिकाणी जनतेसमोर त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही त्यांचा कौल आमच्या बाजूने नक्कीच आहे. आता आपण फिरतोय त्यावेळी आम्हाला या ठिकाणी म्हणजे लोकांचा सहभाग, गावातील ग्रामस्थांचा सहभाग अगदी चांगल्या प्रकारे आम्हाला मिळतोय महायुतीच्या माध्यमातून. तर आम्ही नक्कीच यशस्वी होऊ असा आम्हाला विश्वास आहे महायुतीच्या माध्यमातून.